सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. आऊजी आणि रत्नाकर यांचं बोलणं चालू असतानाच दांडे गावचा देवदत्त धर्माधिकारी आले. ते म्हणाले, मीही पंढरपूरला प्रथमच जात आहे. आऊजींनीही आपली ओळख करून दिली. थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्यावर सारे झोपले. भल्या पहाटे उठून पुढची वाट ठरायची होती. भल्या पहाटे सारे जण पंढरपूरकडे निघाले. पाटेत पहिल्या गावात त्यांनी कोरांना भिक्षा मागितली. जानकीबाईंनी आवश्यक तेवढी स्वयंपाकाची भांडी सोबत घेतली होतीच. तिथे स्वयंपाक करून पुढील गावाला निघायचं हा रोजचा दिनक्रम सुरू झाला. वाटेत ठिकठिकाणी निरनिराळी मंदिरं असल्यामुळे तिथे राहण्याची सोय व्हायची. बहिणावर या गोष्टींचा चांगलाच परिणाम होऊ लागला. तिच्यावर भाविकतेचा आणि धर्माचा पगडा बसू लागला. रात्री जिथे मुक्काम व्हायचा त्या देवळात भजन असायचंच. बहुतेक सर्व पंढरीचे वारकरी असत. बहिणाला ही भजनं फार आवडू लागली. टाळ मृदुंगांच्या लयीत ही भजनं रंगत असायची. काही ठिकाणी नाथांची भारुडही असायची. बहिणाला भारुडं खूप आवडायची. पांडुरंगाविषयी आणि पंढरपूरविषयी एक आध्यात्मिक बैठक बहिणाच्या मनात तयार होऊ लागली. संत नामदेवाचे आणि मुक्ताबाईंचे काही अभंग तिचे तोंडपाठ झाले. जनाबाईंचे अभंगातील विठ्ठलाची जवळीक तिला फार वेगळी वाटली. ती आऊजींना सारखे प्रश्न विचारित असल्यामुळे प्रवासाचा शीण वाटत नव्हता. बहिणातील बदल प्रत्येकाच्या लक्षात आला. आऊजी म्हणाले, रत्नाकरा, तुम्हाला बहिणातील काही बदल झालेला वाटतो का? ती पंढरीमय होऊ लागली आहे. या साऱ्या परिसरात पंढरीचे वारकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तीही त्यात रमत आहे. रत्नाकर म्हणाले, हो, तिच्यात होत असलेला बदल निश्चित जाणवतोय मला. ही घटना सूचक वाटते. तिच्या भावी जीवनाचा पाया ठरत आहे. तुमच्या घरात मुळातच पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती एकादशीचं व्रत आहे. तुमचे मामा नियमित आषाढीला जातात. या सर्वांचा पूर्वी जो परिणाम होता तो आता वाढत आहे. मध्येच जानकीबाई म्हणाल्या, अलीकडे ती पांडुरंगावर काही रचनाही करू लागली आहे. आऊजी म्हणाले, तिला आवश्यक तेवढे लिहायला वाचायला शिकवले त्याचा हा परिणाम आहे. रत्नाकर म्हणाले, तिची लिहिण्या वाचण्याची ओढ आईच्या लक्षात आल्यावर तिने मला रोज हिला शिकवायला लावलं. शिकवलं की लगेच आत्मसात करायची. आऊजी कौतुकाने म्हणाले, ती एकपाठी आहे. तेवढ्यात सावता माळ्याचे अरणगाव आले. तिथे त्यांची समाधी आहे. तिथे मुक्काम करायचं ठरलं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. पुढील ओळी आऊजींनी म्हटल्या, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. पंढरीनाथ महाराज की जय. रत्नाकर ओळखले. त्यांच्यासोबत असलेले देवदत्त म्हणाले, वा, इथेच पंढरी अवतरली. थोड्याच वेळात अरणगावच्या प्रशस्त देवळात मुक्काम पडला. देवळातील वातावरण फारच रमणीय होते. भाविकांची गर्दी, रात्रीचं भजन, सावता माळ्याची गोड अभंग, गुणाम महाराजांचं प्रवचन, नामदेवांचे रसपूर्ण अभंग, विठ्ठल नामाचा एकच गजर सुरू होता. शेवटी ज्ञानोबांचे कसायदान इतक्या गोड आवाजात म्हटले की सारे वातावरण भारावून गेले. बहिणा हे सारं मनोभावे ऐकत होती, ग्रहण करत होती. कोरांना भिक्षा मागून आणल्यावर जानकीबाई स्वयंपाकाला लागल्या. देवदत्त म्हणाले, आऊजी, इथून जवळच मीरा नरसिंहपूर आहे. नरसिंह आमचे कुलदैवत. मंदिर खूप सुंदर असून पाहण्यासारखं आहे. इतक्या जवळ आलो तर तिकडे जाऊया का? तिथून पंढरपूरला जाण्यासाठी वाटही चांगली आहे. आऊजींनी होकार भरला. खरोखरच मीरा नरसिंहपूरचा परिसर फार रमणीय होता. भीमा नीराचा सुरेख संगम होता. याच भीमाला पंढरपूरला चंद्रभागा म्हणतात.
अशा रमणीय परिसरात एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सारे जण पंढरीच्या वाटेला लागले. आऊजींना पंढरीचा तो निळा लावण्य पुतळा दिसू लागला. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गोडी, गोविंदाचे गुणी वेतिले, पांडुरंगी मनी रंगले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पंढरीनाथापुढे दर्शनासाठी उभे असताना आऊजींना नामदेवांचा अभंग आठवला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे हेची घडो मज. जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे, हीच इच्छा प्रत्येक वारकऱ्याची असते. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लागली से भूक डोळा माझ्या. हा असतो खरा अंतरीचा भाव, कारण पंढरीचा राणा डोली या पाळणा होत असे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी पंढरी दुमदुमली पंढरी. 28 युगांपासून उभा असलेल्या पांडुरंग म्हणजे अवघ्यांचं सुख, मनीचे हितगुज. पाय जोडूनी विटेवरी, कर ठेवूनी कटीवरी. रूप सावळे सुंदर, कानी कुंडले मकराकार. गळा वैजयंती माळा, तोच हा मदनाचा पुतळा. आऊजी समोरून हे रूप हलेन. ते एका कोपऱ्यात उभे होते. जणू भाव समाधीच लागली होती त्यांची. बहिणाने त्यांना हात मारल्यावर ते बाहेर आले. विठोबाचे दर्शन सहजासहजी घडल्यामुळे सर्वांना परमानंद झाला. देवळातून पायच निघेना. देवदत्ताने त्यांचा निरोप घेऊन तो निघून गेला. देवळाजवळच एक धर्मशाळा मिळाली, तिथे सर्वांनी मुक्काम केला. नंतर त्यांनी पंढरपुरातील आणि जवळची ठिकाणं, पदमतीर्थ, वेणुनाथ वगैरे रमणीय ठिकाणी पाहिली. आऊजी आणि रत्नाकर थोडा वेळ वाळवंटात येऊन बसले. याच वाळवंटात भाव वेडा होऊन या नामदेव नाचले होते. कीर्तने रंगली होती. जगी ज्ञानदीप लावले होते. अवघाची संसार सुखाचा करणारे ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे इथे जमली होती. सारा संत मेळा इथे दुमदुमून गेला होता. सर्व साधू संतांची चरण कमले या वाळूत उमटली होती. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, अशी आर्त विनवणी याच वाळवंटात जनैन केली होती. हरिकीर्तनाच्या दारी सुखा येथे रमले होते. आऊजींच्या नजरेसमोर सारा संत मेळा साकार झाला होता. केवढं भाग्य या वाळूचं, चंद्रभागेचं. पुंडलिकामुळे परब्रह्म पंढरीला आलं होतं. आऊजींची जणू भाव समाधी लागली होती. जानकीबाई आणि मुले धर्मशाळेतच थांबली होती. मुलं आणि 9 वर्षाची बहीण बाहेर खेळत होती. धर्मशाळेपासून पांडुरंगाचे देऊळ जवळ असल्यामुळे बहिणा कितीतरी वेळ देवळात जायची. गर्दी नसली की विठ्ठलाकडे कितीतरी वेळ पाहत बसायची. ते श्रीमुख तिला फार आवडायचं. लहानग्या नामदेवांची गोष्ट तिला आठवायची. त्यांच्या हातातील नैवेद्याचे दूध विठ्ठलानं प्यायले होतं. साक्षात विठ्ठलाचे दर्शन त्यांना घडलं होतं. ते साक्षात बोलले होते, तसेच आपल्याशी पांडुरंग बोलेल असं तिला वाटायचं. आपल्यालाही त्यांचं दर्शन होईल. पंढरीतली जवळजवळ सर्व मंदिरं पाहून झाली होती. येथे येऊन 4-5 दिवस झाले होते. आता पुढे काय हा प्रश्न होता. रत्नाकर आणि आऊजी पद्मतीर्थावर येऊन बसले होते. ते रमणीय स्थळ त्यांना फार आवडलं होतं. आऊजी म्हणाले, रत्नाकर, आपले पंढरपूर जवळजवळ पाहून झाले. बहिणाला तर पंढरपुरीचा विलक्षण लळा लागलाय. ती सारखी मंदिरातच असते, पण पुढचाही विचार करावा लागेल. आऊजी म्हणाले, इथून शिंगणापूर जवळ आहे. ते स्थानही रमणीय उंच डोंगरावर आहे. तेथील महादेवांच्या काठ्यांची परंपरा फार जुनी आहे. रत्नाकर म्हणाले, आपण उद्याच तिकडे निघूया. दुसऱ्या दिवशी पहाटे पंढरीनाथांचा काकडा झाल्यावर सारे जण शिंगणापूरच्या वाटेला लागले. वाटेत मुक्काम करत शिंगणापूर जवळ पोचले. दुरून शिंगणापूरचे भव्य डोंगर दिसू लागले. सर्वांनी महादेवाला नमस्कार केला. हर हर महादेव. डोंगरवाट तशी अवघड. बहिणा चालत होती. ती जरा रुसली होती. तिला पंढरपुरात आणखी राहायचं होतं.
पांडुरंगाचे साजिरे गोजिरे रूपाची तिला विलक्षण आकर्षण वाटायचं. जनाबाईंचे अभंग तिला फार आवडत. ती घरी तिच्या सासू साळूबाई बरोबर दळताना अभंग म्हणायची. गळा फार गोड असल्याने सासूबाई तिला मोठ्याने म्हणायला लावायची. तिला वाटायचं आपण पंढरीपासून दूर असलो तरी विठाई आपल्याकडेच पाहत आहे. जानकीबाईंनाच तिच्या रुसव्याची जाणीव होती. त्या तिला समजावून सांगत होत्या, अगं पंढरीत जास्त काळ राहणं शक्य नव्हतं. ती नुसतं ऐकून घेत होती. हे समजावणं रत्नाकरच्या अपरोक्ष साधायचं, पण बहिणाच्या मनात विठा माऊलीबद्दल अगदी सामावलीच होती. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, मी तुझे गले करू नको मजसी अफेरू, माझा भाव तुझवरी आता रक्षी नाना परी, हृदयी पंढरी राग राहत असे. पोरं दमली होती, त्यांना चालवे ना. मग सारेच थोडा वेळ तिथे बसले. शेजारच्या गावातील बाजार असल्यामुळे एक शेतकरी भली मोठी केळाची पाटी घेऊन निघाला होता. पोरांचे कोमेजलेले चेहरे पाहून त्याने केळीचे 2 मोठे धड दिले. अहो शेतकरी दादा, ही केळी विकायला निघालात ना, मग आम्हाला कशाला दिली? तो म्हणाला. महादेव मला पुष्कळ देतो, तुम्ही खा, असं म्हणून शेतकरी निघून गेला. आऊजी म्हणाले, या धावपळीच्या जीवनात बिचारे भोळे भाबडे धर्म पाळतात, संस्कृतीचे जतन करतात, माणुसकी टिकवतात, पण परधर्माचे संकट असताना, कशाचीच खात्री नसताना हे माणुसकीचे झरे वाहताना पाहून मन नतमस्तक होतं. तेवढ्यात शिंगणापूरचा महेश वडवे येऊन म्हणाला, दर्शनाला निघाले असणार तर मिळूनच जाऊ. सारेच निघाले. वाटेत बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. महेश्वराने त्यांच्या घरी 4 दिवस राहण्याची विनंती केली. निवारा मिळाला. शंभू महादेवाची कृपा. दुपारचं जेवण झाल्यावर रत्नाकरांनी विचारलं, इथे जवळपास एखादं मोठं गाव आहे का, म्हणजे भिक्षुकी करता येईल? शिवाय मी ज्योतिषी जाणतो, या दोन्ही गोष्टी जमल्या तर काही दिवस राहता येईल. महेश्वर म्हणाले, पाहूया, आता थोडी विश्रांती घ्या. प्रवासांनी शिणले असाल. गप्पा झाल्यावर मोठी माणसं जरा आडवी झाली, पण बहिणा आणि पोरं तेथील सृष्टी सौंदर्य पाहण्यात रमल्यामुळे जानकीबाईंना तिथेच थांबावं लागलं होतं. नाना तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात घोळत होते. सध्याच्या विपरीत अवस्थेतून त्यांचं कुटुंब जात होतं, दिशाहीन झालं होतं, अशी तर त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. सारा गोंधळ निर्माण झाला होता. पुढे काय, हा प्रश्न मोठा आवाजून उभा होता. कधी हा प्रवास थांबणार? कुठेतरी कायम राहिल्याशिवाय जीवनाला स्थैर्य लागणार नव्हतं. हे सारं गुंडोजीच्या महत्वाकांक्षेमुळे झालं. आपल्याबरोबर रत्नाकरनाही गाव सोडावं लागलं, याचा त्यांना फार मोठा दुःख वाटत होतं. आपल्याबरोबर तेही वणवण भटकत आहेत, हे थांबायला. दुसऱ्या दिवशी आऊजी एकटेच सापडल्याची संधी पाहून जानकीबाईंनी आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली. आऊजी म्हणाले, हे बरोबर आहे, मीही रात्रंदिवस हाच विचार करतो. पाठीवर विंचवाचे बिऱ्हाड घेऊन किती दिवस हिंडत राहणार? जानकीबाई म्हणाल्या, तरी पण लवकर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. हे सारे बहिणाच्या लग्नामुळे झाले. हल्ली मला तिचा रागच येऊ लागलाय. अहो तुम्ही तिच्या आई आहात, तुम्ही जर तिच्या विरोधात गेला तर तिनं काय करावं? तिचं लवकर लग्न करण्याचा निर्णय आपण घेतला, तिचा त्यात काय दोष? ती अजून लहान आहे, हे विचार मनातून काढून टाका. आज मंडळी आपण इथे थांबूया. ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षी ताईंचे नेहमीप्रमाणे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई.